दिनाचा सोहळा रक्षाबंधन आणि जनसन्मान यात्रा सोहळा इथे आयोजित होत आहे आणि आपण सर्वजण या यात्रेसाठी उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. यानंतर आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र अशा भूमीमध्ये राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आज आपल्या सोबत आगमन झाल्याचा आनंद आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की आपले लाडके भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं जर आपल्याला स्वागत करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा झालीच पाहिजे. मी जे घोषणा देईन त्या सर्वांनी होकार देऊन आपण जर जोरदार इथं जोरदार पालन करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अजूनही जोरात आवाज येत नाही. आवाज एकदम दमदार आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाह. नेमकी दादाचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या तमाम घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. पण माझी जिजाऊचा जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होणार नाही याची भावना दादाने मनात ठेवून आपल्या सर्वांसाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या महिलांना सबलीकरण करणं झालं आणि त्याचं प्रतीक आज आपल्याला या कार्यक्रमातून पाहायला मिळत आहे. आपण आता औपचारिकरित्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जास्त वेळ आपण भाषण करण्यापेक्षा दादांचं आणि आपल्या सर्वांचं नाट्याच्या भेटत झालेलं आहे त्याला सुरुवात करण्यासाठी आपण इथे कार्यक्रम आयोजित केला आहे. मी आल्याला अजितदादांच्या कामाकडे बघतो होतं दादा आमच्या सर्व महिन्याच्या मनामध्ये तुमच्यासाठी विचारण्यासाठी प्रश्न आहे. मी हे अनेक दिवसापासून जनसंपर्क रॅलीच्या अनेक कार्यक्रम आम्ही सोबत कार्यक्रम पाहतो. तुमच्या प्रत्येक वेळेची भाषण आहे पण हा कार्यक्रम कसा संपन्न करायचा आम्ही महिलांमध्ये जाऊन त्याच्यावर विचारलं तेवढं त्यांनी सांगितलं की आमच्या महाराष्ट्रातील दादाच्या प्रतीचे प्रश्न आहे ते दादाला आम्हाला विचारायचे आहे. म्हणून आम्ही थोडं मागे सर थोडं मागे आमच्या सर्व माय बहिणी बहिणींच्या मनातले जे दादा आहे ते आपल्या सगळ्यांसमोर आलेले राहतात. मागे खूप गर्दी झाली आहे. मी सर्व महिलांना विनंती करतो त्यांना मागणं पाहिजे तुम्ही त्यांना इथं बसल्या खाली सर्व माझ्या महिला बहिणी असतील त्यांना विनंती करतो की त्यांनी इथं खाली बसावं आणि स्टेजवरची गर्दी कमी करावी आणि आनंदाच्या विनंती करतो की तुम्ही यात्रेमध्ये यावं. मी या कॉर्पोरेशन महिला अध्यक्ष विनंती करतो की तुम्ही दादाला स्वागत करा.